श्री स्वामी सद्गुरू माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। जसं की तुम्ही बघू शकता, बऱ्याच दिवसानंतर मी ब्लॉग चालू करत आहे। तर आज खूपच छान मी ब्लॉग घेऊन आलेली आहे तुम्हा सर्वांसाठी। तर तुम्ही थंबनेल बघून कळलंच असेल तुम्हाला की मी कुठल्या विषयावरती आज व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर सासूच्या रोजच्या त्रासाला ज्या सुना कंटाळून गेलेल्या आहेत, ज्या त्रास सहन करत आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय छान होणार आहे। तर सून जी असते ना, ती दिवसभर काम करते, नवऱ्याला सांभाळते, घरातल्या मुलांना सांभाळते, तरीही सुद्धा सासूला त्या गोष्टी कळत नाही। सासूला असं वाटते की सून नुसतं एक काम करण्याची मशीनच आहे। तर आपण अशा वेळेस काय करायला, तुम्हाला काय करायचं आहे, बस तुम्ही हा उपाय एकदा करून बघा। तुमचं 2 दिवसामध्ये तुमची सासू तुमचे पाय पकडणार आणि तुम्हाला एवढं प्रेम देणार की तुमची आईसुद्धा तुम्हाला एवढं प्रेम देऊ शकली नाही एवढं। हा उपाय तुम्ही नक्की करून बघा। यासाठी फक्त तुम्हाला 3 गोष्टी लागणार आहे। तर 3 गोष्टी काय आहे ते मी तुम्हाला सांगते। आपल्या घरामध्ये जायफळ असतं। प्रथम गोष्ट जायफळ घ्या, आणि दुसरी गोष्ट कापूर घ्या, तिसरी गोष्ट म्हणजे सुपारी घ्या। ह्या 3 गोष्टी एकत्र करा तुम्ही, आणि 3 गोष्टी एकत्र केल्यानंतर तुम्हाला फक्त काय करायचं आहे, यामधलं फक्त कापूर तुम्हाला जाळायचं आहे, आणि कापूर जाळून ह्या 3ही वस्तू एकत्र ठेवायच्या आहे, आणि फक्त एक मंत्र म्हणायचा आहे की इळा पिळा टळू दे माझी एक मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला, इळा पिळा टळू दे माझी सासू प्रेमाने माझ्याशी वागू दे। फक्त हे 2 शब्द तुम्हाला, 2 वाक्य तुम्हाला 3दा म्हणायचं आहे, आणि तो कापूर जळेपर्यंत तुम्हाला हे म्हणायचं आहे। आणि हे म्हटल्यानंतर जसा कापूर पूर्ण जळून गेला, त्यानंतर तुम्हाला ते कापुरामध्ये जी सुपारी आणि जे जायफळ ठेवलेलं आहे त्याला तुम्ही एकत्र करून त्याला एका लाल कापडामध्ये गाठ बांधून तुम्हाला तुमच्या सासूच्या उशीखाली ठेवायचं आहे। ठीक आहे, तुमच्या उशीखाली नाही तर तुमच्या सासूच्या उशीखाली ठेवायचं आहे, आणि तुम्हाला तिला नकळत ह्या गोष्टी करायच्या आहे। आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला 2 दिवसात हा उपाय तुम्हाला कळेल की काय होईल।